अन्न औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर तुकाराम मुंढे जे आहेत ते त्यांचा कार्यभार जो आहे तो चर्चेत येताना पाहायला मिळतोय। एक ग्रेड अधिकारी म्हणून त्यांची चर्चा राज्यभरात होताना पाहायला मिळते। जवळपास सातत्यानं या अधिकाऱ्याचं चर्चा ती राज्यभरात होत असताना माड्यामध्ये मात्र एकीकडे तुकाराम मुंढेंच्या कार्याचं कौतुक होतंय आणि त्यांना दुग्धाभिषेक जो आहे तो माड्यातल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून घालण्यात आला। हे बहुधा राज्यभरातली पहिली घटना आहे। आणि नेमकं तुकाराम मुंढेंना दुग्धाभिषेक घालण्याचं काय कारण आहे नेमकं आणि कशासाठी हे केलंय? आज तुम्ही पाहता चाल की मुंडे साहेबांनी पदभार स्वीकारला आणि ह्याचा पदभार स्वीकारला। आज महाराष्ट्रात किती ठिकाणी रेड पडायला लागले त्या। आज तुम्ही चेअरमन असतील कोण असतील, भेसळयुक्त दूध इतकं आज महाराष्ट्रात मिळत होतं की प्रत्येक जीवाशी खेळलं जात होतं। मुंडे साहेब आल्यापासून रेड पडायला लागले त्या। जी भेसळयुक्त दूध होतं ती आता कमी होणार आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याला चांगले दिवस येणार आहेत। आणि आमची एक प्रमुख मागणी असणार आहे, मुंडे साहेब जसं ह्यांना दुधाचा पदभार दिलेला त्यांनी आज रेड मारायला चालू द्या, तसंच साखर आयुक्त म्हणून त्यांची सुद्धा नियुक्ती करावी। आज पाहत असन तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात असन, आज सोलापूर जिल्ह्यात असन, शेतकऱ्यांची बिलं दिली जात नाही ती 15 दिवसात बंधनकारक आहे की शेतकऱ्यांची बिलं मिळावी, पण आज बिलं मिळत नाही ती कशामुळं? तर मुंडे साहेब सारखा अधिकारी बाकीचे अधिकारी करतात काय? ही कुठं तर बाकीच्या अधिकाऱ्यांनी यांचा आदर्श घ्यावा। त्याच्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांनी सातत्यानं यांचे खाते बदलण्यात सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत आलेत। कसं काय नेमकं कशासाठी? आज त्यांनी 21 वर्षात त्यांची 25 वेळा त्यांची बदली झालेली आहे। कारण ती जिथं जाईन तिथं ती कुणाच्या तर असतंय पुढरायचं एखादी कंपनी बिंपनी, त्यांना चालत नाही असला अधिकारी चांगला। बाकीचा अधिकारी 5-5 वर्ष खुर्चीला चिटकून बसते ती। आज काय इतक्या दिवस रेड पडल्या नाही त्या महाराष्ट्रात। आज कसं काय रेड पडायला लागले त्या? भेसळयुक्त जिथं काय तेल असन, कुठं दूध असेल, कसं काय रेड पडायला लागले त्या? कारण असला अधिकारी तर मुंडे साहेब सारखं असले तर प्रत्येकाने ह्यांचा आदर्श घ्यावा, हे आमची प्रमुख मागणी असन। आणि त्यांना साखर आयुक्त म्हणून त्यांची सुद्धा ह्याला पदभार द्यावा, एवढी आमची प्रमुख मागणी। काय सांगाल कशा पद्धतीचं ही मागणी घेऊन आपण हे दुग्धाभिषेक घातलाय? कशासाठी नेमकं? तुकाराम मुंढेंचं काम खरंच ग्रेट आहे। हा, खरंच ग्रेट काम आहे त्यांचं। दुधाचा सध्या 50% दूध भेसळ दूध आहे, त्यामुळे दुधाला शेतकऱ्याला भाव नाही। भेसळ बंद केलं दुधाला भाव वाढेल। लोकांना दुधाने कॅन्सर व्हागले ते केमिकल दुधाला खाऊन, त्यामुळे लोकांच्या जीवावर खेळणार दूध बंद होईल, आरोग्य चांगलं आहे, लोकांचं राहील, चांगलं दूध मिळेल, शेतकऱ्या भेटणार। म्हणून तुकाराम मुंडेचं कौतुक करायचं वाटतं आम्हाला। आपण जर पाहिलं असेल तर माड्यातल्या शेतकऱ्यांनी जे आहे ते तुकाराम मुंढेंच्या कार्याचं जे आहे ते कौतुक होताना पाहायला मिळतं। आणि एकीकडे असाच अधिकारी साखर आयुक्तपदी बसणं गरजेचं असल्याची मागणी जी आहे ती करताना या माड्यातले शेतकरी पाहायला मिळतात। कुठं तुकाराम मुंढेंच्या कामाचं राज्यभरात कौतुक होत असताना माड्यामध्ये मात्र आता थेट त्यांच्या प्रतिमेला जो आहे तो दुग्धाभिषेक घालण्यात आल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। माझा सहकारी कॅमेरा पर्सन सिराज तांबोळीसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।